चला तर बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतं तुमच्या लाईफमध्ये याव्या. ओके, काही तर चेंजेस यावं, काही चेंजेस तुम्ही वाट बघताय. तर आपण बघूया तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस वगैरे येतोय का, काही चेंज गोष्टी होतात आहे का, किंवा तुम्ही जसं विचार करताय तुमच्या लाईफसाठी की ह्या गोष्टी व्हाव्या तशा गोष्टी तुमच्यासाठी येतात आहे का, आपण बघूया. सेलिब्रेशन, 3 ऑफ कप्स. मला वाटते जो हार्डवर्क आता तुम्ही करताय ना, राईट, जो हार्डवर्क तुम्ही आता सध्या करताय ना, त्याचा मला वाटते आता बेनिफिट्स मिळणार आहे तुम्हाला. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकला असाल किंवा तुमच्या पद्धतीने गोष्टी होत नसाल, त्याच्यामध्ये न्याय मिळताना मला तुम्हाला दिसतोय. ओके, हा मेसेज ज्यांच्यापर्यंत पोहोचेल ना त्यांच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे. असं मला वाटतं की त्यांनाच हा मेसेज मिळेल खरोखर ज्यांना ह्या मेसेजची गरज आहे. ओके, युनिवर्स त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवतील. तर मला असं वाटते काही गोष्टींमध्ये ज्या गोष्टी तुमच्या ऐकल्या जात नव्हत्या तर त्या पद्धतीने मला तुमच्याकडे न्याय येताना दिसतोय. ओके, तुमच्या पद्धतीने गोष्टी तुमच्या बाजूनं गोष्टी होताना मला दिसतात आहे. तुमच्या सारख्या तुम्हाला जशा हव्यात तशा गोष्टी होताना मला इथं दिसतंय. ओके, जो हार्डवर्क केला आहे ना तो मला वाटतं तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहे. जो हार्डवर्क तुमच्या रिलेशनमध्ये कामामध्ये तर त्याचा एक न्याय्य पद्धतीनं काम होताना मला इथं तुमच्यासाठी दिसतंय. ओके, वेट करताय, राईट. मला असं वाटतं वेट आता खतम होईल. तो चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील. जो विचार तुम्ही करताय ना तुमच्या लाईफमध्ये काय यावं, तर हो डेफिनेटली जो वेट करताय ना तो वेट चांगल्या थ्रू तुमच्याकडे येणार आहे. ओके, असं मला वाटतंय. आणखीन चेक करूया आपण आणखीन काय गोष्ट जेही माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये अशा कुठल्या गोष्टी यावं असं त्यांना वाटतं, कोणत्या गोष्टी याव्या. ओके, कोणत्या गोष्टी याव्या असं वाटते. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी याव्या असं माझ्या व्ह्युअर्सला वाटतं. आपल्याला 3 कार्ड्स मिळाले आहेत, आपल्याला 3 कार्ड्सच हवे होते. ओके, तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडे कोणीतरी कमेंट करायला आलं पाहिजे. ओके, तुमच्याशी कोणीतरी बोलायला आलं पाहिजे. हा जरा लव्ह मेसेज आहे. ओके, आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला 2 in 1 मेसेज समजतात. मला असं वाटतं की तुमच्याकडे कोणीतरी प्रपोजल, सरप्राईज पण मला दिसतंय. मी म्हणते ना थोड्याशा तुमच्या पद्धतीनं गोष्टी होतील. मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी गोष्टीचा न्याय मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, अजून मी कार्ड नाही बघितलेले, हार्डवर्क जे तुम्ही केलं ना मग तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या कामामध्ये कुठेही असू दे, मला असं वाटतं की त्याचं बेनिफिट्स डबल टिबल होऊन तुमच्या लाईफमध्ये आणि नक्की येऊ दे. तुम्ही कमेंटमेंटची वाट बघताय, कोणीतरी यावं, तुम्हाला कमेंटमेंट करावं, तुमच्याशी बोलावं, काही गोष्टी ठीक व्हाव्या, काही गोष्टी सरळ झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी थोडासा वेट करताय तुम्ही. ओके, सरप्राईजचं पण कार्ड आलेलं आहे. अनकंडिशनल लव. बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यात, आता तुम्हाला नाही आहे करायचं ते कॉम्प्रोमाइज येते. ओके, कॉम्प्रोमाइज मला असं वाटतं खूप केलं आहे तुम्ही रिलेशनमध्ये, खूप केलं आहे. रिलेशनचं कार्ड येतं आहे. रिलेशनमध्ये खूप तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं आहे, खूप गोष्टीतून सवायवर केलं आहे तुमच्या रिलेशनमध्ये, खूप हार्ड गेलं आहे तुम्हाला मला वाटते रिलेशन. आणि याच्यासाठीचं मला वाटते खास मेसेज हा आला असेल, हार्डवर्क तुमच्या रिलेशनमध्ये हार्डवर्क आला असेल आय थिंक, असं मला वाटतं. येस, अनकंडिशनल लव, डेफिनेटली लव मेसेज आहेत सगळे, कन्फर्म झालेलं आहे. डबल कन्फर्मेशन आहे, टिबल कन्फर्मेशन आहे ॲक्च्युली. येस, स्पार्क, अनकंडिशनल लव. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर खूप खूप प्रेम करणारं असं कोणीतरी यावं. ओके, असं कोणीतरी जे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. येस, अशी लाईफ किंवा असं ड्रीम तुम्ही तयार करताय किंवा असा विचार करताय. जेही मॅरेज आहेत त्यांनीही हा मेसेज नक्की डेफिनेटली घ्या. ओके, आणि जे अनमॅरेज आहेत म्हणजे जे फक्त रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खास मेसेज राहणार आहे. मला वाटतं हा मेसेज त्यांनाच मिळणार आहे जे खरोखर त्या गोष्टीसाठी डिझर्व आहेत आता, किंवा युनिवर्स त्यांच्यापर्यंतच हा मेसेज पोहोचवणार आहे ज्यांच्या लाईफमध्ये आता ती गोष्ट येताना मला दिसत्या. अनकंडिशनल लव्ह करणारं तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी यावं असं तुम्ही विचार करताय आणि मला ते येताना पण दिसतंय. येस, तुम्ही जे ड्रीम बघताय ना डबल कन्फर्मेशन आहे बघा, खूप छान आहे. ज्या गोष्टी तुम्ही कॉम्प्रोमाइज केल्यात ना आता तुम्हाला त्या नको आहेत, आता तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टींमध्ये यायचं आणि ती चांगली गोष्ट येताना मला दिसते तुमच्या लाईफमध्ये. ओके, अनकंडिशनल लव्ह तुमच्या लाईफमध्ये मला येताना दिसते, किंवा तुम्हाला असं वाटतं ना कोणीतरी यावं आणि खरंच तुमच्या पद्धतीनं किंवा तुमच्या बाजूने, तर मला दिसते. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, कपल आहे इथं, एक कपल आहे इथं आणि त्या दोघांमध्ये अनकंडिशनल लव्ह आहे. असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये यावं असं वाटत असेल तर मला असं वाटतं की युनिवर्स तुमच्या लाईफमध्ये ते नक्की घेऊन येतील.
तसं प्रेम जसं तुम्हाला हवं आहे, तसं एक नातं, तसं एक रिलेशन तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येताना मला दिसते. ओके, हा मेसेज असं मला वाटतं त्यांनाच मिळणार आहे ज्यांच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी आता येतात आहे. हा चेंजेस त्यांच्या लाईफमध्ये येतो आहे असं मला वाटतं आहे. नक्की त्यांनाच हा मेसेज मिळेल. हा मेसेज कसा वाटला, तुमच्याशी रेझोनेट नक्की झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा. ओके, थँक्यू सो मच.